कोणतंही वाटण जास्त न करता, वाटणच नाही आहे बोलायला गेलं तर, पण इतक्या सिंपल पण इतक्या चवदार टेस्टी खमंग अशा मी शेवगाच्या शेंगा मसाला बनवलेला आहे। इतक्या सोप्या पद्धतीने हा शेवगा मसाला बनवला जातो। कधीही कोणत्याही वेळी तुम्ही सहजपणे हा चटपटीत आणि तिखट स्पायसी असा झणझणीत शेवगा मसाला तुम्ही करू शकता। पाहू शकता इतका मस्त बनलेला आहे। खूप सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ नक्की बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। तर चला बघूया आपण झटके पण ह्याला बनवायची एक सिंपल सी रेसिपी शेवगा मसाला। तिकडे बघू शकता आपण अगदी सिंपल असा हा बेत करणार आहोत। शेवगा खायची इच्छा झाली आणि जेव्हा पण मला ही इच्छा होती तर मी अशी सिंपल भाजी बनवते शेवग्याची। तर शेवग्याच्या शेंगा चांगल्या सोलून स्वच्छ धुवून वरच्या अशा शिरा असतात बघा, त्या सगळ्या अशा सोलून घेतल्यात, काढून घेतल्यात, म्हणजे कसं चांगल्या नरम सॉफ्ट मऊ अशा शेंगा होतात। आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, मग सुकून घ्यायचं कपड्याने। त्यानंतर एक कांदा टमाटा चिरून घेतले, थोडीशी कोथिंबीर। आता बघू शकता काहीच मसाले नाहीत, खडे मसाले नाहीत, काहीच नाही, अगदी सिंपल भाजी मी तुम्हाला दाखवते। तर इकडे मी एका टोपामध्ये पाणी तापत ठेवले, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। ते एका भांड्यामध्ये पाणी तापत ठेवायचं आणि ह्या सगळ्या शेंगा ज्या आपण कट केल्यात ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। थोडंसं नरम सॉफ्ट होईपर्यंत याला उकळून द्यायचं मिठाच्या पाण्यात। अगदी थोडंच मीठ टाकायचं, जास्त नाही। तर मी मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ह्याला 1-2 उकळी येऊन देते, म्हणजे थोड्याशा नरम सॉफ्ट होऊन जातील। अगदी गाळं करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। हे बघा अशा 1-2 उकळ्या आल्या की लगेच गॅस बंद करायचं आणि हेच आपण शेवगाचं पाणी वापरणार आहोत रश्श्यासाठी। चव असते या पाण्यामध्ये, म्हणून हे पाणी काही फेकायचं नाही। तर चांगल्या अशा शेंगा आपल्या थोड्याशा नरम सॉफ्ट झालेल्या आहेत, अगदी मी गाळ केलेलं नाहीत आणि हे इतकं पाणी मी भाजीला वापरणार आहे, दुसरं वेगळं पाणी वापरायचं नाही। तर साईडला ठेवून घेते। आता आपण भाजी बनवून घेऊया। सिंपल भाजी आहे, एकदा करून बघा, खरंच खूप आवडीने तुम्ही ही भाजी खाता। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवले, याच्यामध्ये कांदा टमाटर हवं तर पहिल्या स्टेजला तुम्ही जिरे वगैरे टाकू शकता, नाही टाकलं तरी हरकत नाही। तर कांदा टमाटर मी चांगलं जरा परतून घेते। शेवगाच्या शेंगाच्या पानाची जी भाजी असते ना ती सुद्धा खूप भारी लागते, पण आपल्या इकडे मला वाटतं भेटत नाही जास्त बघायला, पण गावाकडे खूप खातात शेवगाच्या शेंगा। शेवगाच्या शेंगाच्या पानाची भाजी सुद्धा खूप छान लागते, म्हणजे मेथीच्या भाजीसारखी बनवली जाते। तर कधी गावाला गेले आणि तिकडं जर मला भेटल्या शेवगाच्या शेंगाची पानाची भाजी करायला तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवेन। तर कांदा टमाटर चांगला परतून घेतला आहे, याच्यामध्ये ना 2 चमचे मी मस्त असं लाल तिखट टाकलं आहे। कमी जास्त तिखट तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। त्यानंतर गरम मसाला, धना पावडर आणि हळद हे बेसिक 2-4 मसाले मी इथे टाकते। शेंगदाणा, लसूण, अद्रक काहीच वापरलेलं नाही आहे, अगदी सिंपल भाजी आहे। म्हणजे काय होतं ना, असं वाटतं कधी कधी की सिंपल पण असावा, कुठला जास्त कुटाणा पण नसावा, आणि खायला मात्र ज्यावेळेस आपण खाऊ अप्रतिम बनतं। हे बघा कधी कधी अशा सिंपल भाज्या पण खूप छान लागून जातात। तर माझी तर ही फेवरेट भाजी आहे। कधी असं जास्त कुटाणा करायचा कंटाळा आला ना तर ही अशी भाजी तर मी नक्की बनवते शेवग्याची। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडली तर। हे बघा चांगले मसाले कांदा टमाट्यामध्ये परतून घेतले, गॅस स्लोच ठेवायचा आणि चांगलं तेल सुटून द्यायचं। आणि तेल सुटलं की आपण हे शेवगाच्या शेंगा जर साईडला ठेवल्यात काढून, त्या थोड्याशा पाण्यासकट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तेच पाणी वापरायचं, ते पाणी फेकून नका देऊ। आता मला भाजी थोडी बनवायची म्हणून मी थोडंसं पाणी घेतलं आहे। ह्या स्टेजवर मीठसुद्धा इथे टाकून घ्या आणि मीठ पण आता हे मिक्स करून घ्यायचं। शेवगाच्या शेंगाच्या रस्सा भाजीना वेगवेगळ्या प्रकारच्या होतात, म्हणजे मसाला वाटून, काळा मसाला, हिरवा मसाला, खूप छान छान प्रकार होतात। ह्याची डाळसुद्धा बनवली जाते, खूप टेस्टी डाळ बनती, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन। तर आता हे सगळ्या शेंगा थोड्याशा त्या शिजलेल्या पाण्यामध्येच टाकून घेतलेल्या आहेत आणि आता याला मिक्स करून घेऊया। त्या पाण्याची एक वेगळी चव असते, भाजीला लागते। आता ह्याला हलक्या हाताने मिक्स करून घेते 1-2 मिनटातच, कारण की शेंगा आपल्या चांगल्या शिजून गेलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं याला उकळून द्यायचं। एक भाज्यामध्ये शेंगामध्ये हा मसाल्याचा सगळा फ्लेवर उतरून द्यायचा, बस 2 मिनटं फक्त झाकण ठेवायचं, गॅस स्लो करायचा, बस इतकं छान तयार होती भाजी। आता मी याच्यावर झाकण ठेवते। मला थोडंसं हळद आणि गरम मसाला टाकायचा आहे, म्हणजे कमी वाटतोय म्हणून थोडासा गरम मसाला आणि थोडीशी ही हळद टाकली। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते, हे सगळं मिक्स होऊन जाईल रश्श्यासोबत। आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि याला देते फक्त आणि फक्त 2 मिनटं।
1 मिनटं झालं की असं चेक करायचं. पाहू शकता मस्त असं शेवगाच्या शेंगाचा रस्सा असा हा चटपटीत मसाला, स्पायसी मसाला तयार होत आहे खाण्यासाठी. किती भारी वाटतात बघा. पाहता क्षणी भूक वाढलेली आहे आणि तोंडाला पाणी सुटलं आहे, कारण की ह्या शेवगाच्या शेंगा ना हे अशा पद्धतीच्या खूप भारी लागतात. तर मस्त झालेल्या आहेत आणि नरम सॉफ्ट शेंगा आजाद झालेल्या आहेत. अगोदरच आपण शिजून घेतलेल्या आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर आणि झाकण ठेवून परत 1 मिनिटाची वाफ आणि मग गॅस बंद. आता ही आपली परफेक्ट शेवगा शेंगा मसाला तयार झाला आहे, अगदी सिंपल पद्धतीचा. ते बघा ही तरी किती छान आलेली आहे, रंग किती सुंदर आला आहे. आता झाल्यात मस्त आपल्या ह्या शेवगाच्या शेंगा तयार खाण्यासाठी. थोडंसं थंड करायचं आणि प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊया. इकडे मी गॅस बंद केला आहे. चांगल्या अशा नरम सॉफ्ट झालेल्या आहेत शेंगा. अगदी गाळ पण नाही करायच्या, नाही तर खाण्याची काही मजा येत नाही. त्यामुळे अशा थोड्याशा अशा अख्ख्या शेंगा राहणे खूप गरजेचे आहेत, म्हणजे जास्त गाळ नाही करायच्या. तर पाहू शकता मी जवळून जरा दाखवते तुम्हाला. हा शेवगा मसाला बघा किती मस्त झाला आहे, चमचमीत झणझणीत अशी ही तरी झाली आहे. अगदी नॉर्मल रस्सा केलेला आहे, म्हणजे आपण ह्याला भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. ते हे बघा दिसायला किती भारी दिसतात, अगदी म्हणजे तोंडाला माझ्या तर पाणी सुटले. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत राईससोबत इतक्या भारी लागतात. टिफिनला सुद्धा तुम्ही झटकीपट नेऊ शकता. आणि रात्रीच्या म्हणजे उशीर झाला किंवा कोणी अचानक पाहुणे वगैरे आले तर अशा टायमाला ना ही स्पेशल डिश म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता. शेवगा मसाला खूप आवडीने खातील. तर हे बघा काही जास्त कुटाणा नाही करायचा, ना वाटण करायचं, शेंगदाणे लसूण काहीच वापरायचं नाही, पण खायला मात्र ना ह्या शेंगा इतक्या भारी लागतात. एकदा करून बघा आणि याची टेस्ट घेऊन बघा. नेहमी तुम्ही शेवगाच्या शेंगा ना माझ्यासारखे असेच करून खातात, कारण मला तर खूप आवडतात आणि तुम्हालाही नक्की आवडेल. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर एकदा नक्की लाईक करून बघा, ट्राय करून बघा. आणि लाईक तर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छान सुंदर मस्त रेसिपीसोबत. तर मस्त झाले. आता गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत मी याचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईब करा.